नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आहे पार्टनरच्या मनातील या 8 गोष्टी समजून घेतल्याने तुमचेही नाते होईल स्ट्रॉंग। माझे पती माझे कौतुक करत नाहीत, माझा नवरा मला कोणतीही छान भेट देत नाही, स्वयंपाकघरातील सर्व कामे मी एकटीच करते। बायका हे सगळं मनात ठेवत असतात आणि त्यांच्या मनात कितीही तक्रारी असल्या तरी त्या अनेकदा शांत असतात। परंतु मैत्रिणीने तिच्या पतीबद्दल तक्रार केली नाही की आपणही त्या सुरात सूर जुळवून घेऊ लागतो। ही एक सामान्य गोष्ट आहे, याला कोणतीही महिला अपवाद नाही। प्रत्येक पत्नीच्या पतीकडून काही अपेक्षा आणि तक्रारी असतात। पत्नीच्या या आशा आणि इच्छांवर अनेक गोष्टी घडत असतात। अनेकदा आपण पतीवर चिडत असतो। तुमच्या पतीच्या हृदयात दडलेल्या वेदनांबद्दल आपण खूप कमी बोलतो, परंतु शेवटी त्यांनाही तुमच्याकडून खूप काहीतरी हवे असते। तुमचा नवरा कदाचित जोमदार खंबीर दिसतो, मात्र मित्रांसोबत बोलताना त्याचे दुःख सांगू शकत नाही। वाईट वाटले तर अश्रू ढाळत नाही, पण त्यालाही भावना आहेत। तोही माणूस आहे आणि त्यालाही मन आहे, हे बाईने विसरता कामा नये। आज मी तुम्हाला पार्टनरच्या मनातील काही गोष्टी समजून घेण्यासंदर्भातील टिप्स देत आहे। यामुळे तुमचे नाते स्ट्रॉंग होण्यास मदत होईल। एक म्हणजे आदराने आणि मोकळेपणाने बोलायचे असते। बहुतेकदा जेव्हा आदराचा विचार केला जातो तेव्हा बहुतेक उल्लेख फक्त स्त्रियांबद्दल असतो, परंतु हे लक्षात ठेवा की खाजगी जागा असो किंवा सार्वजनिक, पुरुषांनाही त्यांच्या जोडीदाराने त्यांना आदर द्यावा असे वाटत असते। तुमचा त्यांच्यावर विश्वास असल्याचे तुम्ही त्यांना सांगावे अशी पुरुषांची इच्छा असते। याचा अर्थ तुम्ही तुमच्या भावना त्यांच्यासमोर उघडपणे व्यक्त केल्या पाहिजेत। तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल शंका असेल तर त्याला थेट विचारा, कारण त्यांना चोफेर बोलणे आवडत नाही। दुसरं म्हणजे पार्टनरची प्रेमाची भाषा समजून घ्या। या धावपळीच्या जीवनात प्रेमाचे 2 क्षण भेटणे हा एक दिलासा आहे। बऱ्याचदा तुमचा नवरा तुम्हाला त्याच्या मनातील थेट सांगत नाही, परंतु त्याच्या स्पर्शाने किंवा बोलण्यातून तुम्हाला ते जाणवते। त्याला रोमॅन्टिक वेळ घालवायचा आहे हे तुमच्या लक्षात येते। तुमच्या पतीलाही तुम्ही रोमॅन्टिक डेट किंवा संध्याकाळची योजना करावी अशी इच्छा असू शकते। मग असे काहीतरी नियोजन करून त्यांना आश्चर्यचकित करू शकता। तिसरं म्हणजे साथीदाराच्या पसंतीला आपलंसं करा। तुम्हाला तुमच्या पतीच्या साथीची आणि आधाराची अधिक गरज असते, तसेच त्यालाही तुमच्या आधाराची गरज असते। फक्त त्याला ते खुलून सांगता येत नाही, परंतु तुम्हाला त्यांना काय आवडते काय आवडत नाही हे माहीत असणे आवश्यक आहे। त्यांना खेळायला आवडते, ते त्यांच्याबरोबर तसा वेळ व्यतीत करा। एखादा ॲक्शन चित्रपट आवडत असेल जो तुम्हाला आवडत नसेल तर कधीतरी त्याची आवड तुमची पसंत करा। त्याच्या ट्यूनलेस गाण्यामध्ये सूर मिसळा। थोडक्यात काय तर तुला जे आवडेल ते मी बोलेन ही म्हण इथेही लागू पडू शकेल। चौथं म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा। तुमचा नवरा ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवत आहे का? सुट्टीच्या दिवशीही तो ऑफिसला जाण्यासाठी बहाणा शोधत आहे का? नवरा घरी येताच तक्रारींची यादी घेऊन बसलात का? या सर्व प्रश्नांची उत्तरं होय असेल तर समजून घ्या की तुम्हाला घरातील वातावरण थोडे अधिक आनंददायी करावे लागेल, जेणेकरून तुमचा जोडीदार घरी परतण्याची वाट पाहत असेल। यासाठी तुम्हाला काही विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही। पाचवं म्हणजे तो सुपरमॅन नाही,
हे समजून घ्या. घराचा EMI भरण्यापासून ते कारच्या कर्जापर्यंत कदाचित तुमच्या पतीने घरच्या जास्तीत जास्त जबाबदाऱ्या घेतल्या असतील, पण तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला त्याने तुमच्यासाठी हिऱ्याचा हार घेतला नाही तर चिडू नका किंवा रागावू नका. तुमची प्रत्येक विनंती पूर्ण होत नाही तेव्हा तुमच्याकडून थोडी समजूतदारपणाची अपेक्षा असते. तुम्हाला तो परतच्या वेळी नक्की ती भेटवस्तू देईल यावर विश्वास ठेवा. 6वं म्हणजे मित्रांसोबत त्याला वेळ घालवू द्या. अनेक महिलांना त्यांच्या पतीचे सामाजिक जीवन आवडत नाही. खरेदीचा आराखडा आणि लांबलचक यादी तयार केली की रविवार त्याने तुमच्यासोबत व्यतीत करावा असे तुम्हाला वाटत असते. तुमचा नवराही तुम्हाला आणि मुलांना आनंद देण्यासाठी तुमच्यासोबत फिरतो, पण मनात कुठेतरी मित्रांसोबत वेळ घालवण्याची इच्छा असते. तर त्याला त्याची इच्छा पूर्ण करू द्या. त्यांना त्यांचा वेळ द्या, जिथे ते काम आणि कुटुंबियांपासून दूर आणि त्यांच्या मित्रांसोबत वेळ घालवू शकतील. 7वं म्हणजे सरप्राईज साथीदाराला आवडतात. आपला समाज कितीही आधुनिक झाला तरी घर खर्चाचा बोजा मात्र पुरुषांवरच आहे. महिला दिवसभर स्वयंपाकघर, मुले आणि घरच्या कामात व्यस्त असतात. त्याचप्रमाणे पुरुषही आपला संपूर्ण वेळ ऑफिसमध्ये घालवतात आणि स्वतःवर खर्च करणे विसरतात. कुटुंबाला कोणतीही कमतरता भासू नये असा विचार करून त्यांनी स्वतःचा खर्च कमी केलेला असतो. तुम्हीही सक्षम असाल तर घर खर्चात त्याच्यासोबत नक्कीच सहभागी व्हा. आणि हो, कधीकधी त्यांना भेटवस्तूही आवडतात. त्यांच्यासाठी एखादे सरप्राईज प्लॅन करा किंवा सरप्राईज देण्याचा प्रयत्न करा. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू तुम्ही कधीही विसरणार नाही इतके असेल. 8वं म्हणजे पार्टनरप्रती प्रेम आणि प्रशंसा व्यक्त करा. तुमच्याप्रमाणेच तुमच्या पतीनेही तुमच्यावर प्रेम व्यक्त करणे अपेक्षित आहे. कदाचित तो तुम्हाला हे सांगू शकणार नाही, पण तुम्हीही तुमचे प्रेम व्यक्त करावे अशी त्याची इच्छा आहे. इतकंच नाही तर त्याची स्तुती ऐकण्याचीही इच्छा असते. तो कधीही तुमच्यासमोर या गोष्टीचा उल्लेख करणार नाही, पण तुमच्या एका कौतुकाने त्याचा आत्मविश्वास किती वाढतो याचा तुम्ही विचार करू शकणार नाही. तुम्हीही जेव्हा हा प्रयोग कराल तेव्हाच कळेल. त्यामुळे वेळ मिळाला तर कधीतरी आपल्या पार्टनरप्रती प्रेम व्यक्त करा, त्याचे कौतुक करा. तर ही होती आजची माहिती. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.